आपण पाहतोय आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत पावसानं दमदार पुनरागमन केलंय। रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर आता खारघर, वाशी, बेलापूर, उल्वे आणि नेरूळ परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। संभाव्य धोका टाळण्यासाठी नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क झालंय। दोन्ही आयुक्तांकडून आपत्ती व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय। दरम्यान पावसाचा इथला थेट आढावा घेतात आपले प्रतिनिधी विकास मिरगणे। आपण पाहूया। नवी मुंबई शहरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली हे दृश्य आहे। वाशीमध्ये आपण पाहू शकता नेरूळ, वाशी, खारघर, बेलापूर या परिसरामध्ये रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे। रात्रभर हे मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लागलेली आहे। त्यामुळे आठवडाभरानंतर क्षणभर विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार मुसंडी मारलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे या सगळ्या आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेताना दिसून येत आहे। आजचा सोमवारचा दिवस आहे, मात्र जे आहे आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साचते की नाही ते पाहणी करण्यासाठी आढावा घेताना दिसून येत आहे। त्यामुळे कुठेही प्रकारची आपत्ती येऊ नये या दृष्टीने जे आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी निर्देश दिलेले। तसे बेकायदेशीर जे आहेत इमारती त्यांना सुद्धा नोटीस देण्यात आलेल्या आहेत आणि धोकादायक इमारती ज्या आहेत त्या सुद्धा खाली करण्याचे आदेश जे आहेत पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेले आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश वाडेचा विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।